पक्ष काही मला असे काही पगार वगैरे देत नाही, पण मला श्री एकनाथ शिंदे साहेबांचे विचार, कारण त्यांचे विचार असे आहेत की प्रत्येक तळागाळात अहोरात्र जागता 18 तास काम करतात. आपण तर तरुण ना. जास्तीत जास्त पर्यटन कसे आपल्यापर्यंत पोहोचता येईल त्या पर्यटन क्षेत्रावर सुशोभीकरण असेल, बरोबर. सार्वजनिक शौचालय असतील, लँडस्केपिंग असेल, तिथं सोलार स्ट्रीट लाईट असेल, त्या मूलभूत सुविधा तिथं उपलब्ध कशा करून देता येईल ह्या गोष्टीचा विचार. जर आपण पर्यावरणपूरक आणि टेक्निकली जर शेती केली, आपल्याला शहर भागात जायची गरज नाही. बरोबर. तिकडे स्वस्त आरोग्य सोडून आपण शहराकडे कशासाठी जायचं? आणि हा जो विषय आहे शेतीचा, तर शेती कशी करायची टेक्निकली हे जर लोकांना समजलं तर शहराकडून नावच काढणार नाही. नमस्कार, आपण आहोत MCN न्यूज चॅनल. आपल्याकडे आता निवडणुकीची रणसंग्राम चालू आहे. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल आपण बरंचसं बहुचर्चित आपण आता संपूर्ण महाराष्ट्र गेल्या 6 वर्षापासून त्याची प्रतीक्षा बघतोय. नुकतेच नगरपालिका संपले आपल्याकडे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण भागातील कार्यकर्ते, ग्रामीण भागातील नेते सगळे आपापल्या धुंदीमध्ये आहेत. तर आपण अशाच आता कन्नड तालुक्यातील नागद सर्कल, या नागद सर्कल मधील इच्छुक उमेदवार अंकुश बावस्कर यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. नमस्कार अंकुशजी. नमस्कार. आपण या तालुक्यातील तरुणांचे आधारस्तंभ आहात. बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये, बऱ्याचशा प्रकल्पामध्ये आम्ही तुम्हाला बघितलं आहे. आपण थोडक्यात आपलं शिक्षण आणि आपल्या राजकारणात आपण कसे वळालात याच्याबद्दल जर थोडं आम्हाला प्रेक्षकांना सांगू जा. नमस्कार, माझं नाव अंकुश अलकाबाई सुभाष बाविस्कर आणि माझं शिक्षण सिव्हिल इंजिनियर झालेलं आहे संभाजीनगर येथे. आणि इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर मी MPSC ची तयारी केली. MPSC मध्ये थोड्या मार्कामध्ये राहिलो मी, 1 मार्क 10 मार्क. त्यानंतर मला ग्रामीण भागाकडे मला जास्त ओढ होती. मी आधी सिटीमध्ये राहायचो, पण ग्रामीण भागामध्ये आल्याच्या नंतर मला बऱ्याच अशा गोष्टी दिसल्या की आपण समाजसेवेमध्ये लागलं पाहिजे. बरोबर. त्यानंतर मी शिक्षण थांबवलं आणि ग्रामीण भागाकडे वळलो. आणि ग्रामीण भागाकडे वळल्याच्या नंतर आपण समाजाचं देणं काय लागतं, आपण समाजाला मोठं कसं करू शकतो, समाजाचे प्रश्न कसे सोडवू शकतो, तर मला राजकारण हा पर्याय वाटला. त्यामुळे मी राजकारणामध्ये उतरलो. बरं, राजकारणामध्ये आपल्याला असा विशेष कुठला पक्ष की कुठल्या पक्षाचे आपण सदस्यत्व आहात की कुठल्या पक्षाचं आपल्याला पद आहेत किंवा पदाधिकारी आहात आपण? मी सुरुवातीला मला पक्ष वगैरे काही समजत नव्हता, पण मी जेव्हा बाळासाहेबांचे व्हिडिओ आधीपासून बघायचो, बाळासाहेबांच्या विचारानुसार मला शिवसेना पक्ष आवडायला लागला. अच्छा. आणि प्रथमतः मी खैरे साहेब हे असताना खासदार श्री एकनाथ शिंदे साहेब कन्नडला आले असतात, त्यांच्या हातून मी प्रवेश केलेला आहे शिवसेनेमध्ये. आणि शिवसेनेचे ध्येय धोरण बघून मी शिवसेनेतच कार्यरत आहे आणि शिवसेनेमध्येच शेवटपर्यंत काम करत आहे. ते साधारणतः शिवसेनेचा कार्यकाळ आपला बऱ्यापैकी 8-10 वर्षापूर्वीचा असेल, हो, 8-10 वर्ष. विद्यार्थी असल्यापासून. हो. बरं, शिंदे सेनेत आपण गेलात, म्हणजे आपल्या शिवसेनेत गेलात, तर शिवसेनेत आपलं विशेष असं भरीव कामगिरी किंवा आपण तालुक्यात असं किंवा आपल्या नागद सर्कलमध्ये असेल, काय विशेष काम केलं आपण आपल्या पक्षासाठी? शिवसेनेमध्ये काम असं केलं, जेव्हा मला शिवसेना मुळात काय, बाळासाहेबांचे विचार काय ते मला समजायला लागलं. बाळासाहेब म्हणायचे की 80% तुम्ही समाजकारण करा, 20% राजकारण करा. त्या ध्येय धोरणाने मी गावागावामध्ये फिरायला लागलो. गावात फिरत असताना मला लोकांच्या समस्या जाणवायला लागल्या. बरोबर. आणि समस्या जेव्हा मी डोळ्यासमोर ठेवायचो की राजकारण हा हेतू नसताना पण देखील आपण राजकारणामध्ये आलो तर आहे, पण राजकारणात असून आपण लोकांची कशी मदत करू शकतो. मग त्या अनुषंगाने शिवसेना पक्षाची पक्षवाढीसाठी मी प्रत्येक गावात वाडी वस्तीमध्ये फिरलो. आणि जेव्हा वाडी वस्त्यांमध्ये फिरायला लागलो, शिवसेना काय आहे ते लोकांना माहितीच होते, बाळासाहेबांचे विचार सगळ्यांनाच माहिती होते. मग प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण शिवसेनेने मोहीम राबवली. शिवदूत प्रत्येक गावामध्ये 20-20 सुरू केले. शिवदूत नेमले. त्यानंतर प्रत्येक गावामध्ये शाखा प्रमुख नेमला. शाखा प्रमुख हा असा घटक आहे गावातला, जेवढी सरपंचाला किंमत नसते तेव्हा शिवसेनेमध्ये शाखा प्रमुखाला किंमत असते. बरोबर. त्यानंतर विभाग प्रमुख नेमले, उपविभाग प्रमुख नेमले, त्यानंतर तालुका प्रमुख, त्यांचं कार्य काय, या सगळ्या मी गोष्टी बघितल्या शिवसेनेमध्ये. बर, आता गेल्या मागील शासनामध्ये मला वाटतं उद्धव ठाकरे साहेब गेल्यानंतर एकनाथराव शिंदे आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले होते. त्यांच्या एक कल्पनेतून एक खूप सुपीक योजना आली होती, लाडकी बहीण. आणि कदाचित त्या लाडक्या बहिणीची जरी युती महायुती सरकार जरी योजना असली ती, परंतु त्याला खरंच श्रेय जात असते एकनाथ शिंदे साहेबांना. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं ती लॉन्च केली होती आणि ज्या पद्धतीने त्याला मार्केट मिळालं, किंवा लाडक्या बहिणीने ज्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे महायुतीला भरघोस मतांनी निवडून दिलं, तर त्या लाडक्या बहिणीमध्ये आपला काय योगदान आहे? निश्चितच सर, लाडक्या बहिणीचा लाभ माझा सपोर्ट असा आहे की मी ज्या गोष्टी काम केलं लाडक्या बहिणीसाठी, जेव्हा श्री एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा उठाव केला आणि त्यांनी
लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजना सुरू केल्याच्या नंतर ग्रामीण भागामध्ये ती योजना काही लोकांना माहितीच नव्हती. बरोबर. त्यावेळेला मी व माझ्या सहकारी मित्रांनी स्वतः अक्षरशः आम्ही स्वतः फॉर्म घेतले. हम्म. फॉर्म घेऊन गावागावात फिरलो. प्रत्येक गोर गरीब जे दुर्बल घटक आहे त्यांच्या घरापर्यंत आम्ही फॉर्म घेऊन गेलो. सर्कल मध्ये की फॉर्म गटामध्ये? भरले. सर्कलमध्ये पण, नागद आणि अंधानेर गटामध्ये पण आणि तालुक्यात पण. बर. जो शेवटचा घटक आहे त्या शेवटच्या घटकापर्यंत आम्ही पोहोचलो, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिलेला लाभ भेटला पाहिजे. आणि ते माझं त्यामध्ये योगदान आहे. आणि सर तुम्हाला एक सांगू इच्छितो, श्री एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश होता की लाडकी बहीण योजनेचे तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम घ्या. तर माझ्या माध्यमातून नागद सर्कलमध्ये जवळपास एका दिवसामध्ये मी 11 गावामध्ये कार्यक्रम घेतला होता. अरे वा. आणि पक्ष श्रेष्ठीकडून मला समजलं होतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कार्यक्रम 11 कार्यक्रम घेणारा प्रमुख व्यक्ती जो आहे तो अंकुश भाविस्कर आहे. हे मला पक्षाकडून निश्चितच समजलं. त्याचा पक्ष तुम्हाला फायदा पण आणि देईल. उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला होता. हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम वगैरे व्यवस्थित पार पडला आणि जास्तीत जास्त महिलांना आपण लाभ मिळवून दिला. निश्चितच महिलांनी ज्या पद्धतीने महायुतीला भरघोस मतांनी निवडून दिलं, एका घरामध्ये पुरुष जरी म्हटला की मला दुसऱ्या पक्षाला मतदान करा, तर पण बघितलं व्हायचं नाही, मला लाडकी बहीण मला काहीतरी अमाऊंट दिली किंवा काहीतरी एक रक्कम माझ्या भावाने दिली, म्हणून त्यांनी महायुतीला भरघोस मतदान केलं. असं नक्कीच या माता भगिनी आपल्याला आशीर्वाद देतील सर्कल मधल्या. मला एक सांगा, तुम्ही जसं म्हटलं की मी वाड्या वस्तीवर तांड्या वस्तीवर फिरलो, तर मागील या 4-5 वर्षामध्ये आपलं असं विशेष ठोस काम काय किंवा काय काय कामं केली आपण या सर्कलमध्ये, नागद गटामध्ये? काय असतं सर, मी एक शिवसैनिक आहे. माझ्याकडे पद नाही. पक्षश्रेष्ठी मला ज्या गोष्टीचा आदेश देईल ते पक्षाचं काम करत असतो. बरोबर. आणि ज्या वेळेला मला असं वाटतं की एखादा खरंच गरीब घरातला व्यक्ती आहे, एखाद्याचं दवाखान्याचं काम असेल किंवा पोलीस स्टेशनचं काम असेल, ज्या ज्या ठिकाणी माझ्याकडनं शक्य असेल त्या त्या ठिकाणी मी गरीब लोकांना मदत करत असतो. बरं. आणि ह्याच अनुषंगाने मी जिल्हा परिषद लढवण्याचं ठरवलेलं आहे की माझ्याकडे जोपर्यंत पद येत नाही तोपर्यंत मी जास्तीत जास्त गोरगरिबांची मदत करू शकत नाही. बरोबर. म्हणजे कुठलं तरी पद असावं आपल्याला लोकशाहीतून निवडून आलेल्या पैकी असं. मला एक सांगा, आता आपण शिवसेनेत कामही केले, चंद्रकांत खैरे साहेब खासदार असल्यापासून एकनाथ शिंदे साहेब नगरविकास खातं आपलं त्यांच्याकडे तेव्हापासून आपण शिवसेनेत काम करतात, बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झाला होतात. परंतु जाऊन समजा शिवसेनेमध्ये असंही आता या पक्षामध्ये आपल्याकडे भरपूर अशी येणाऱ्यांची रीग लागलेली, इनकमिंग भरपूर चालू आहेत, यामध्ये पक्षाने आपल्याला तिकीट का द्यावं किंवा इतरही बरेचशी मंडळी आपल्या रेसमध्ये असतील, तर त्यामध्ये आपल्याला तिकीट मिळेल असं आपल्याला वाटतं? हा सर, मी सांगू इच्छितो सर, मलाच तिकीट का द्यावं, तर याचं उत्तर असं आहे, मी मागील 8 वर्षापासून तन मन आणि स्वतःच्या धनाने पक्षाचं काम करतो. आणि पक्षवाढीचं काम करतोय. पक्ष काही मला असे काही पगार वगैरे देत नाही, पण मला श्री एकनाथ शिंदे साहेबांचे विचार, कारण त्यांचे विचार असे आहेत की प्रत्येक तळागाळात अहोरात्र जागता 18 तास काम करतात. आपण तर तरुण ना, त्यांच्याकडे सर्व काही आहे. फिरतात लोकांसाठी. आता मुख्यमंत्री पद भेटलं, सगळं झालं, आता त्यांनी रिलॅक्स केलं पाहिजे. बरोबर. तरी पण सकाळच्या 4-4 वाजेपर्यंत झोपतात, सकाळी 5 वाजता आणखी उठून सेवेमध्येच आहे. त्या विचाराने प्रेरित झालेलो. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की आपण शिवसेनेचं काम करावं. आणि मला तिकीट का भेटावं हा मुद्दा असा आहे की मागच्या 8 वर्षामध्ये मी शिवसेनेचं खूप काम केलेलं आहे. शिवसेना काय आहे मला मुळात माहिती आहे. जनतेचे प्रश्न काय आहे मला माहिती आहे. आणि ते सॉल्व्ह कसे करायचे प्रत्येक डिपार्टमेंट मला माहिती आहे. आणि मला विश्वास आहे की शिवसेना जेव्हा 2023ला ही निवडणुकीची रणधुमाळी लागली होती स्थानिक स्वराज्य संस्थाची, त्यावेळेला शिवसेनेकडून स्थानिक आमदार असताना त्यांच्या विरोधात मला जिल्हा परिषद लढायची होती. ती हिंमत मी त्यावेळेला ठेवली. बरोबर. की ती चिकाटी माझ्या मला मनात मी तुम्हाला इथं थांबवू इच्छितो. मला म्हणजे कदाचित आठवत असेल, परंतु आपल्या मातोश्री सुद्धा या सर्कलचं प्रतिनिधित्व करून गेले आहेत. हो हो. मला वाटतं 2007ला माझी आई जिल्हा परिषद सदस्य राहिलेला आहे. आणि त्याचा इतिहास पण असा आहे, अंधानेर नागद गण हा असा गट आहे. 14 गावं नागद गणामध्ये येतात. गावतळावरच्या पलीकडचे ते खानदेश पट्ट्यामध्ये येतात आणि 14 गावं आपल्या अंधानेर अंधानेर गणात गणामध्ये येतात. तो विषय असा आहे, मागच्या वर्षानुवर्ष जवळपास 50 वर्षापासून हा नागद गणामध्येच जिल्हा परिषद सदस्य राहिला. बरोबर. त्याचा परिणाम असा झाला, जो नागद गणातला व्यक्ती असतो, वरच्या गावात जे वरचे अंधानेर गण आहे ते विशेष वंचित राहिलेले. इकडे विकास कामं झाले. विकासापासून वंचित राहिले. लोकांची समस्या काय, विकास कामं काय, त्यांची मूलभूत गरजा काय, इकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही. बरोबर. मग वैयक्तिक म्हणजे नागद आणि अंधानेर ह्या गणाचा वाद नाहीये, पण जो व्यक्ती निवडून येतोय जी जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे, ती जबाबदारी जनतेने त्यांच्यावरची जबाबदारी टाकलेली आहे, त्या जबाबदारीस तुम्ही पात्र आहात का? बरोबर. तुम्ही निवडून आलेले आहेत. निवडून आल्याच्या नंतर एक माणसाला अहंकार निर्माण होतो, मी जिल्हा परिषद सदस्य झालो. पण जिल्हा परिषद सदस्य झाल्याच्या नंतर तुमचे काम काय, तुमचं अधिकार काय, आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांना मदत काय करू शकता, आतापर्यंत माझ्या पाहण्यात तरी कोणी काम नाही. करून दिलेलं नाही. बरोबर. त्यामुळे मी आज
नागद आणि अंधानेर गणामध्ये इच्छुक आहे की मला जर संधी भेटली तर मी संधीचं सोनं करेन. आपलं बोलता बोलता आता झालं की काही खानदेश पट्टा आहे गवताळ्या अभयारण्याच्या पलीकडे अतिशय उत्कृष्ट ट्रँगल होऊ शकतो हा. म्हणजे साधारणतः तिकडे तुमच्या गावाकडे तेलवाडीच्या पुढे जर गेलो तर आपण पितळखोरा पाटणा देवी आहे, लेणी आहे, इकडे आपला गवताळा अभयारण्य आहे, धुळे सोलापूर हायवे, समोर अंबाडी प्रकल्प आहे. अशा ठिकाणी आपल्याला पर्यटनातून काय सुचतं, आपले काय विजन असू शकतो, आपण या बाबतीत काय करू शकतो? सर आपला जो संभाजीनगर जिल्हा आहे ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखले जातो. बरोबर आहे. त्यात मोलाचा वाटा म्हणून आपल्या कन्नडमध्ये पण पितळखोरा लेणी झाली. त्यानंतर आपल्या अंधानेरमध्ये पण एक हिमडपंथी मंदिर आहे आणि गवताळा अभयारण्य आहे, पितळखोरा लेणी आहे. कालीमठला एक भारतातलं 2 नंबरचं कालिका मातेचं माताचं मंदिर. मंदिर आहे. तर मी ह्या दृष्टिकोनातून बघू इच्छितो की पर्यटन क्षेत्र कसं वाढवता येईल, जास्तीत जास्त पर्यटन कसे आपल्यापर्यंत पोहोचता येईल. त्या पर्यटन क्षेत्रावर सुशोभीकरण असेल, बरोबर. सार्वजनिक शौचालय असतील, लँडस्केपिंग असेल, तिथं सोलार स्ट्रीट लाईट असेल, त्या भौतिक मूलभूत सुविधा तिथं उपलब्ध कशा करून देता येईल ह्या गोष्टीचा मी विचार करतो. याच्यासोबत आता आपल्याकडे तरुणांची खूप मोठी फौज आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की आपल्या भारतामध्ये 65% तरुण आहात. म्हणजे तरुणांचा देश आपण भारताला म्हणतो. तसं आपल्या तालुक्याच्या बाबतीत आहे. बरेचसे उदासीन दिसतात. प्रत्येक चौकात कट्ट्यावर मुलं दिसतात. आपण आता तुम्ही तरुणांचं नेतृत्व करता, मी कधी कधी या तरुणांमध्ये फिरलोय. तर तुम्ही या तरुणांसाठी विशेष काय कार्य करा, कशावर तुमचा भर असेल तालुक्यात? सर आज तरुणांचं जर बघितलं गेलं तर जग हे ऑटोमेशनकडे जात आहे. बरोबर आहे. टेक्नॉलॉजी ही खूप वाढलेली आहे आणि आपल्याला जे शिक्षण दिलं जातं ग्रामीण भागामध्ये तेच पाढे असतात, तेच सिलेबस असतो, जेणेकरून आपला जो विद्यार्थी गावाकडचा तो कन्नडच्या बाहेर जाऊ शकत नाही. ज्या विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी येतो जास्तीत जास्त संभाजीनगर असे 10% मुलं असतात. बरोबर. तर तरुणांना जे म्हणजे नोकरी केलीच पाहिजे किंवा नोकरी भेटलीच पाहिजे अशातला काही भाग नाही. ज्या विद्यार्थ्यांना ज्या मुलांना समजा नोकरी भेटलीच नाही त्यांच्यासाठी बरेच पर्याय आहेत. शासनाने त्यांच्यासाठी लघु उद्योगासाठी तुम्ही कर्ज घ्या, शेळी पालन आहे, मेंढी पालन आहे, गायगोटे करू शकता तुम्ही, बरेचसे असे उद्योग आहे, तुम्ही त्या उद्योगातून तुमचा उदरनिर्वाह करू शकतात. बरोबर. आणि त्यासाठी मी त्यांना मदत करू शकतो कारण त्या गोष्टी मला माहिती आहे. शेतीपूरक काय करू शकतो आपण? आपल्याकडे मक्का, कापूस आणि अद्रक, टोमॅटो म्हणजे भाजीपाल्याला आपण नंबर 1 ला आहे. जसं पाहिलं तुमचं म्हणतं जिल्ह्याची राजधानी आपलं कन्नड आहे. म्हणजे कन्नडला पर्यटन सगळ्यात मोठा हब आहे. त्याच सोबत आपल्याला भाजीपाला आणि नगदी पिकं याचा पण आपण एक हब आहे. आपण एक मोठं काहीतरी करू शकतो याच्यासाठी. तर याच्या शेतीसाठी जर सगळ्यात मोठा जर आपल्या कन्नडमध्ये जर शेतीची जमीन तिच्यावर परीक्षण करणं, त्या परीक्षण करून त्या जमिनीवर कोणतं उत्पन्न जास्तीत जास्त निघेल आपण प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांना अवेअर करणे की तुमची जमीन ह्या पिकासाठी सुलभ आहे, हे पीक तुम्ही त्यामध्ये घ्या. बरोबर. यामध्ये आणखी एक आहे, जसं तुम्ही म्हणाले की काही नागद गणामध्ये काही मंडळी आहे, काही आपल्या अंधानेर गटामध्ये आहे. मला वाटतं अंधानेर गणामध्ये अंधानेर गाव जर सोडलं तर साधारणतः अंधानेर आणि उपळा तर आणि नागद सायगावन यानंतर बाकी मला तो उरलेले सगळे 13-14 जे गाव आहे सगळे बंजारा तांडा किंवा बंजारा समाजाचे ज्यांनी तांड्या वस्तूर बिचाराने आतापर्यंत आयुष्य काढले. प्रत्येक राजकारत्यांनी त्यांना यायचं, आश्वासन द्यायचं, निघून जायचं. तुम्ही या बंजारा समाजासाठी किंवा बंजाराचे सगळ्यात जास्त विषय म्हणजे ऊसतोड कामगार आपल्याकडे जास्त आहे. तुमच्याच गावातून मला वाटतं 70% ऊसतोड कामगार बाहेर जातो, कंपनीला जातो. या लोकांसाठी आपण काय करू शकतो की जेणेकरून ही मंडळी इथंच राहील आणि त्यांच्या हाताला पण हातभार लागतील? सर जेव्हा तुम्ही हा विषय काढला तर मला मनामध्ये अत्यंत वेदना झाल्या. कारण मी लहानपणापासून तर मोठा होईपर्यंत मी बंजारा समाजामध्येच राहिलेलो आणि काय त्यांची अवस्था असते मी माझ्या डोळ्याने बघितलेली आहे. बरोबर. उदरनिर्वाहासाठी बंजारा समाजात जवळपास 70% बाहेर गावी जातो. ठीक आहे, उदरनिर्वाह होऊन जातो, बघा अंगाला काटे येतात माझ्या, उदरनिर्वाह होऊन जातो, पण त्यांचे जे छोटे छोटे मुलं असतात त्यांचं शिक्षण राहून जातं. बरोबर. शिक्षण राहिल्यामुळं तो मुलगा शिक्षण घेतल्यामुळे त्याची वैचारिक क्षमताच राहत नाही, बौद्धिक क्षमता वाढत नाही. तो व्यक्ती पुढे जाऊन काय करतो, मोलमजुरीच करतो. म्हणजे पिढ्यानी पिढी बंजारे समाजाने फक्त ऊसच तोड करायचे का, कामगारच राहायचे का, मजुरीच करायची का? नाही. तर ह्या बंजारा समाजाचं जे ऊसतोड कामगारांची जी मुलं आहे त्यांच्यासाठी त्यांना सक्षम करणे, त्यांना योग्य ते शिक्षण देणे आणि ह्या गोष्टीसाठी मी भर घालणार आहे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे माझ्यासाठी. आपण जसं म्हणालात की मध्यंतरी मी एक प्रश्न मागे जातो तुमच्या की आतापर्यंत ज्या खालच्याच गटातील सगळ्या जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य झालेत तेही काहीतरी बंजारा कम्युनिटी मधून बरेच जण आले, परंतु त्यांनी खूप काही केलं नाही. मला एक हास्यास्पद प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, म्हणजे हसू येईल थोडंसं, कदाचित विषांतर होईल, परंतु मला तो प्रेक्षकांना सांगणं आवश्यक आहे. निवडून आल्यानंतर आपण संभाजीनगर राहायला जाल का आपल्या तेलवडी गावात राहायला जाल? कारण आतापर्यंत इतिहास आमच्या कन्नडचा. अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही. आणि मी माझं शिक्षण जवळपास बाहेरच झालंय.
मी 10वी पर्यंत गावातच होतो. हम्म. माझे मित्र कंपनी सगळे गावातले, तांड्यातले, बंजारा समाजातले माझे 90% मुलं मित्र. बरोबर. आणि माझं शिक्षण संभाजीनगरला झालं, पुण्याला झालं. आणि तिथं शिक्षण घेत असताना माझ्या डोक्यामध्ये नेहमी विचार यायचा की आपण जर मोठ्या सिटीत राहिलो तर आपण डेव्हलप होऊ शकतो. विचार केला की मी खूप मोठा होऊन जाईल. पण ग्रामीण भागाची जी माझी नाळ जुडलेली आहे ती मला नाळ तोडता आली नाही. बरोबर. जसं माझं लग्न झालं, लग्न झाल्यापासून मी गावाकडेच आहे. कन्नडला सुद्धा नाही, मी तेलवाडी गावात राहतो. त्या गावाच्या वातावरणामध्ये जे राहायची मजा आहे ना, शहरामध्ये नाही. आणि गावात राहून मला विकास करायचा आहे. जे मी व्हिजनरी बघतोय, लोकांकडे बघतोय, शहरात जे बघतोय त्याचे प्रोजेक्ट मला गावाकडे आणायचे. आणि मी हा विषय जो आहे बाहेर राहणार का, बाहेर मी कधीच जाणार नाही. फॉर एक्झाम्पल एखादं प्रोजेक्ट आम्हाला कळेल, आमच्या मार्ग प्रेक्षकांना कळेल. एक उदाहरण तुम्ही शेती संबंधित किंवा एक तरुणांसाठी आपण काय एखादं काय करू शकतो की जेणेकरून आपण ते जाणारी जी मंडळी ती जागेवरच थांबू शकतो आपण. मी आता मगाशीच तुम्हाला सांगितलं सर की नोकरी करणं हे महत्वाचं नाही. आपण नोकरी का करतो की आपला बरोबर. उदरनिर्वाह झाला पाहिजे, आपल्याला चांगलं घर पाहिजे, फिरायला एक चांगली गाडी पाहिजे. जर आपण पर्यावरणपूरक आणि टेक्निकली जर शेती केली आपल्याला शहर भागात जायची गरज गरजच नाही. बरोबर. तिकडे स्वस्त आरोग्य सोडून आपण शहराकडे कशासाठी जायचंय. खरं. आणि हा जो विषय आहे शेतीचा, तर शेती कशी करायची टेक्निकली हे जर लोकांना समजलं तर शहराचं कोणी नावच काढणार नाही. बरोबर. कोणी शेती करू शकतं, ज्याच्याकडे शेती नाहीये कोणी उद्योगधंदे करावे, कोणी हॉटेल टाकावे, कोणी बरेचसे असे उद्योग आहेत ते आपण लोकल करू करू शकतो. शकतो. शासनाने बऱ्याच योजना आपल्याला दिलेल्या आहेत. बरोबर. एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांचा तुम्ही शिक्षणाचा विषय काढला त्यामुळे मला एक मुद्दा आठवला तुमच्याबद्दल. मी समाज बांधवांना किंवा आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तालुक्यामध्ये म्हटल्यापेक्षा देशामध्ये कोळी समाज आणि एक मला वाटतं गाडी लोहार या 3 जातीचा अतिशय प्रखरतेचा मुद्दा आहे की ज्यामुळे, आणि भिल्ल समाजाचा की ज्यांच्या जात प्रमाणपत्रामुळे त्या मुलांचे शिक्षणापासून वंचित राहू लागले. अतिशय तज्ञ, अतिशय हुशार मुलं आहेत त्या समाजामध्ये पण आपल्या पूर्ण लेवलला, परंतु ते नाही होऊ शकत. तुम्ही कोळी समाजाच्या म्हणजे कोळी समाज तुम्ही येता तुम्ही, तर मला असं म्हणायचं की तुमच्या समोर काही जात वगैरे नाही, पण तुम्ही समाज बांधवांसाठी जे काही केलं त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा ना. मी मध्यंतरी तुमच्याबद्दल ऐकलं होतं की कोळी साहेब आले तुमच्याकडे आणि ते तुम्ही एक मोठं जन आंदोलन उभं केलं होतं तालुक्यामध्ये आणि त्या एसडीएम साहेबांना घेराव घालून तुम्ही मला वाटतं साधारणतः 2 दिवस काळी जो संप पुकारला होता. ती मंडळी तालुक्यातून सगळी ग्रामीण भागातून तिथं आली होती आणि तुम्ही त्यांचं नेतृत्व केलं होतं. तो मुद्दा थोडासा आम्हाला सांगा ना. सर प्रथमतः मी सांगू इच्छितो की मी एखाद्या विशिष्ट समाजाचा नेता नाही. बरोबर. माझ्यासाठी समाज म्हणजे सर्वच समाज आहेत. कोळी, माळी, तेली, मराठा, बंजारा, सर्व धर्म. सगळेच हा मी समाज समजतो प्रथम गोष्ट. आणि कोळी समाजाचं नेतृत्व करण्याचं मागचं धोरण हेच होतं की मी अनेक वर्षापासून बघतोय की मुलांचं शिक्षणापासून वंचित राहणं. म्हणजे एखाद्या मुलाला जर कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय तर कॉलेज वाले म्हणतात की तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट लवकर जमा करा, नाही तर मग ओपन मधून ऍडमिशन करतो. जर ओपन मधून ऍडमिशन घ्यायचं तेवढी शिष्यवृत्ती भेटत नाही, मग एवढे पैसे कुठून भरायचे. बरोबर. आणि बघितलं गेलं तर कोळी, भिल्ल, ठाकर हा जो समाज आहे एकदम गरिबीतला, मोलमजुरी करायची दिवसभर आणि संध्याकाळी उदरनिर्वाह करायचा. तर मला जवळपास 1 वर्षापासून बऱ्याच लोकांनी माझी चर्चा केली की आपल्याला कास्ट भेटत नाही, कास्ट भेटत नाही, कास्ट भेटत नाही. तर मग तो एक निमित्त होतं की आपल्याला भेटत नाही, तर मग त्यासाठी आपण आंदोलन उभं केलं होतं. आणि बऱ्याचशा मुलांचं कोणाला पोलीस भरतीचे फॉर्म भरायचे, मिलिटरी भरतीचे फॉर्म भरायचे, त्यांना फॉर्मच भरता येत नाही. बरोबर. आणि कित्येक मुलांचे ऍडमिशन ह्या वर्षी सुद्धा राहिले बरोबर. कास्ट सर्टिफिकेट जात भेटले नाही म्हणून. प्रमाणपत्रामुळे. का पैसेच नाही ओपन मधून ऍडमिशन घ्यायला. बरोबर. हा मुद्दा खूप मोठा होता. त्या अनुषंगाने आपण कन्नडला आंदोलन उभं केलं. आणि मी खरोखर आपल्या कन्नडच्या ज्या लाडके आमदार आहेत संजनाताई जाधव यांनी खूप सहकार्य केलं. बरं. त्यांच्या सहकार्याशिवाय काहीच नाही. त्यांनी पहिली मीटिंग माझी समाजाचा एक व्यक्ती नेता म्हणून किंवा व्यक्ती म्हणून. लोक म्हणायचे नेता, मी नेता नाहीये, मी साधारण कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता आहे. मला संजनाताईंनी संभाजीनगर येथे पालकमंत्री संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री त्यांच्या घरी बैठक लावली. स्वतः संजनाताई उपस्थित होत्या, पालकमंत्री उपस्थित होते, कलेक्टर साहेब उपस्थित होते, त्यानंतर एसडीएम साहेब होते, तहसीलदार होते, PI सायनाथ साहेब होते. तिथं सगळ्यांनी माझ्यासाठी 1 तास वाट बघितली. काही गरज नव्हती सर, पण ज्या आपल्या तालुक्याला संजनाताई आमदार म्हणून लाभल्या त्यांनी समाजाची काय काय देणं लागतं त्यांनी मला त्या दिवशी दाखवलं. माझ्यासाठी भांडल्या तिथे. त्यांनी मला कदाचित आठवत असेल. आंदोलनाला स्वरूप आणून दिलं. त्यात तोडगा निघत नव्हता. त्यानंतर पुन्हा एकदा बैठक लावली त्यांनी, एक समिती गठन केली त्यांनी. त्यानंतर सिल्लोडचे एसडीएम आहेत ते, त्यानंतर कन्नडचे एसडीएम,
तहसीलदार साहेब, PI साहेब आणि आपल्या नवीन एक अपराजिता मॅडम आलेल्या आहेत डिवाइस म्हणून, त्यांनी खूप सहकार्य केलं, खूप खूप चांगलं सहकार्य केलं. आणि त्यांच्या सहकार्यामुळेच हे जे प्रमाणपत्र भेटले, ते प्रमाणपत्र त्यांच्या सहकार्यामुळे भेटले. तुम्ही संजनाताईचं नाव घेतलं, मला वाटतं कदाचित आपल्या सर्कलमध्ये तुम्ही संजनाताईचं काम करण्यासाठी मला वाटतं सगळ्यात अग्रेसर होतात खूप. आणि मला वाटतं त्या सर्कलच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस आमची टीम त्या ग्राउंडला फिरत होती त्यावेळेस मला असं वाटतं की आपल्या सर्कलला सगळ्यात जास्त मतदान संजनाताईला दिलंय. परंतु आपलं विजन काय असणार आहे नेमकं? प्रत्येक क्षेत्र आपल्याकडे शिक्षणामध्ये एक क्षेत्र आहे, आपलं महसूल आहे, आपलं महिला बालविकास आहे, बांधकाम विभाग आहे. आपण त्यामध्ये कुठल्या कुठल्या कामामध्ये आणि कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण काम करणार आहोत? सर, अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केला तुम्ही. कारण एखादा मतदार जो आहे तो ह्या गोष्टीचा नक्की विचार करेल की याचं ध्येय काय आहे. माझं ध्येय हेच आहे की जिल्हा परिषद ही एक मंच आहे, प्रतिनिधीसाठी एक मंच आहे जिल्हा परिषद. बर. त्या मंचावर गेल्याच्या नंतर एक बांधकाम विभाग असतो. बरोबर. बांधकाम विभागामध्ये गावामधल्या ज्या भौतिक सुविधा असतात, ड्रेनेज असेल, सिमेंट रोड असेल, त्यानंतर एखाद्या वाडीपासून ते एखाद्या गावापर्यंत पोहोचण्याचा मुख्य रस्ता असेल, तो 54 आपलं सिमेंट रस्ता असेल, डांबरी रस्ता असेल, हे आपण त्या माध्यमातून आपण कसं मंजूर करून घेता येईल आपण त्या गोष्टीचा नक्की विचार करणार. बरोबर. आणि एकदा का आपण पदावर गेलो, मला त्या गोष्टी माहिती आहे, कसं आणायचं, कसं मिळवून घ्यायचं, मी त्या गोष्टीचा नक्कीच अवलंब करणार. दुसरी गोष्ट शैक्षणिक विभाग आहे. शिक्षण विभाग, मी तुम्हाला मध्यंतरी सांगितलं की आपल्या गटामध्ये शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. बंजारा समाज, त्यामध्ये मुलं शिक्षण येते भानगडी खूप प्रॉब्लेम येतो. तर माझं ध्येय असं आहे सर की प्रत्येक शाळेचं नूतनीकरण करणे, होत असेल जास्तीत जास्त डिजिटल क्लासरूम प्रत्येक शाळेला देणे, बरोबर, सुशोभीकरण करणे, आणि जे ग्रामीण भागातले मुलं आहेत त्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये, विविध क्रीडाच्या क्षेत्रामध्ये कसं प्रोत्साहन देता येईल, विविध इव्हेंट देऊन ह्या गोष्टीचा मी विचार करणार. बरोबर. आणि ग्रामीण भाग असल्यामुळे आरोग्य विभागाचा विषय येतो. बऱ्याचशा गावातून बाहेर जाता जाता काही जे डिलिव्हरी होत नाही, हॉस्पिटल पर्यंत पोहोचत नाही. आता प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वगैरे उपलब्ध आहे, काही ठिकाणी नाहीये. मग त्या आरोग्य उपकेंद्रामध्ये आपल्याला अँब्युलन्स कशी उपलब्ध करून देतात, सुविधा, जेणेकरून एखाद्या गरीब रुग्णांचा जीव नको, प्रथम उपचार त्यांना तिथं भेटला पाहिजे. आपण या गोष्टीचा विचार करणार. त्यानंतर कृषी विभाग येतो. कृषी विभागामध्ये आता मागेल तिथे शेततळे, माहिती आहे, मागेल तिथे शेततळे आपल्यासारख्यांना माहिती, पण गरीब शेतकऱ्यांना माहिती नाही. त्यांच्यापर्यंत पोहोचून शेततळे कसे मंजूर करून देता येईल. आता वीजाचे दर वाढले, वीज बिलात कशी कपात करता येईल, मग त्याला रिप्लेसमेंट मध्ये आपण सोलार पंप कसा उपलब्ध करून देता येईल. बरोबर, ह्या गोष्टीचा आपण विचार करणार. सूक्ष्म सिंचन आहे. आता पूर्वी काय असायचं, पाणी मुबलक असायचं, शेती कमी असायची, लोक काय करायचं, रात्री 8 दिवसाची लाईट आणि सकाळी 8 दिवसाची लाईट, पाणी भरत राहायचं. मग ही कशी मेहनत जास्त आहे, मग आपण ती मेहनत कमी कशी करणार, सिंचन विभाग, सिंचनाकडे आपण जास्तीत जास्त नेला पाहिजे, हा प्रयत्न माझा असणार. आणि महिला व बाल कल्याण विभाग असेल, महिला व बाल कल्याण विभागामध्ये प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी उभारणे, त्यांचं शिक्षण प्रॉपर करून घेणे. कारण आता जे सीबीएसई पॅटर्न लागू केलंय, सीबीएसई पॅटर्न आहे, त्या पॅटर्नला तुमचं असं आहे की नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी जर परिपक्व असेल तुम्हाला सीबीएसई पॅटर्नला ऍडमिशन भेटेल, नाही तर तुम्हाला स्टेट बोर्डाकडे. बरोबर. तर जे ग्रामीण भागातले मुलं आहेत, शहरी भागाच्या तोडीस तोड आपण तयार करायचा प्रयत्न करू. त्यांचा आहार कसा आहे, त्यांचं शिक्षण कसं आहे, त्यांना व्यवस्थित क्लासरूम आहे का, आपण ह्या गोष्टीचा विचार करणार. हे माझं विचार आहे. म्हणजे बघा प्रेक्षक मंडळी हो, एक तरुण येतो, मी गाव बघितलंय अंकुश भाऊंचं, साधारणतः 1150 लोकवस्तीचं गाव आहे. त्यामध्ये 1-2-3 घर जर सोडले तर साधारणतः सगळेचे सगळे घर बंजारा समाजाचे आहे. अतिशय सुंदर धुळे सोलापूर रस्ता जातोय, बाजूला अंबाडी प्रकल्प भरलेला आहे, समोर मोठमोठे डोंगर आहेत, पाठीमागे 3 किलोमीटर अंतरावर पाटणादेवी आहे, पाटणादेवी पासून पितळखोर आहे. अतिशय सुंदर आणि मुबलक असं निसर्ग संपत्ती असताना अंकुश भाऊंनी जो काही विजन, जे काही आपल्या हातात जे घेतलंय की आपल्या शिक्षणाचं, खरं तर बीईसी विलेज चांगली नोकरी मिळू शकत होते. आणि चांगलं मी त्यांच्या वडिलांना जवळून बघितलंय, मला वाटतं ते नेहमी काहीतरी काबाड कष्ट करत असतात अंकुशसाठी, शिक्षणासाठी. तू शहरात जा, परंतु अंकुश भाऊंनी कुठलाही शिक्षणाचं शहरात बळेजावपणा न करता
किंवा मोठमोठ्या इतर मुलांसारख्या गाड्या फिरवणे, गाड्या उडवणे, मित्र परिवारात पार्ट्या करणे, हे सगळं सोडून एक ग्रामीण भागात परत वापस येऊन आपल्या गावात आपला सर्कल, आपला तालुका कसा पर्यटनात जास्तीत जास्त होईल, आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपल्या आमदार संजनाताई असतील, पालकमंत्री संजय शिरसाट असतील आणि त्यांच्या पक्षांचे नेते एकनाथजी शिंदे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांचं मत आहे की माझ्या सर्कलमध्ये मी जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसा घेईल, तांड्या वस्तीवरच्या लोकांना या प्रवाहात कसा आणील, शिक्षणाच्या प्रवाहात कसा आणील, वेगवेगळे लघु उद्योग त्यांच्या माध्यमातून करून शेतीला पूरक व्यवसाय करतील. शिक्षणासाठी त्यांनी सांगितलं की शिक्षणासाठी ही जी मुलं बाहेर जातात ह्या मुलांसाठी इथं शिक्षणाचा दर्जा कसा चांगला देता येईल. म्हणजे त्यांचं विजन इतकं चांगलं. बाकीचं मी म्हटलं एखाद्याला विचारलं त्यांनी सांगितलं मी फार्मसी कॉलेज, मी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पण त्यांनी सांगितलं की मी अंगणवाडीवर भर देईल. म्हणजे ती काय बेसिक जे मुलं आहेत 3, 4, 5 वर्षाचे त्या मुलांना जर आपण बाळकडू जर पाजलं तर निश्चितच ते उद्याच्या देशाचे नागरिक होतील. उद्या आपला देश हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. एपीजे अब्दुल कलाम म्हणाले होते की आपला देश हा महासत्ता 2020 नंतर होईल. निश्चितच अंकुश भाऊ सारखे नेते आणि अंकुश भाऊ सारखे जर कार्यकर्ते असतील तर निश्चितच आपला तालुका, आपला राज्य हे निश्चितच देशाच्या पातळीवर एक महासत्ता म्हणून झालेलं आहे. अंकुश भाऊ आपण आलात, आम्हाला भेट दिली आणि आपल्याला एक 2 शब्द आपल्याशी बोलता आले. निश्चितच आपलं विजन आणि आपलं काम बघता आपला विजय हा निश्चितच हो. आमच्या सर्व टीमकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि परत एकदा धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर तुमचं पण आणि तुमच्या न्यूज चॅनलचं.